आज रामनवमी आहे। रामनवमी आपल्या राज्यभरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। अशाच मधलं एक शहर म्हणजे अकोला। अकोल्यामध्ये कशा पद्धतीने राम जन्मोत्सव सोहळा रंगतो त्याची एक खास झलक। हिरव्यागार डोंगरावर विराजमान असलेलं रुद्रायणी देवीचं मंदिर। अकोल्यापासून 35 किलोमीटरवर शक्तिपीठांच्या मांदियाळीतलं 14वं शक्तिपीठ मानलं जातं। वैशिष्ट्य म्हणजे रामाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या मंदिरात राम जन्माचा उत्सव देखील मोठ्या दिमाखात साजरा केला जातो। सकाळी रामाची पूजा वगैरे होऊन राम जन्माचं किंवा हरी कीर्तन वगैरे करण्यात येते। त्याचप्रमाणे दुपार 12च्या नंतर महाप्रसादाचे वाटप होते। हा कार्यक्रम झाल्यानंतर इथं नित्यनेमाचा कार्यक्रम म्हणजे दररोजची सकाळची पूजा, संध्याकाळची आरती, मध्ये काही भजन मंडळ वगैरे जर आले तर त्यांचा भजनाचा कार्यक्रम होत असतो। प्रभू रामचंद्र वनवासाच्या काळात या ठिकाणी 2 वेळा येऊन गेल्याची आख्यायिका आहे। राम सीता वनवासात असताना या इथे मुक्कामी आले होते। तर मातेनं त्याने मागितलं बा काय तुम्ही इथं आले कशाहून आले म्हणून त्यांनी त्याची आठवण म्हणून या तलावामध्ये त्यांची पादुका आहेत, आठवण म्हणून त्यांनी कमळाची फुलं दिली। हे कमळाची फुलं आपल्याला कुठंच दिसत नाही। मंदिराच्या पायथ्यालगतच कमळ तलाव आहे। पायाच्या आकाराच्या तलावाला पद्मा तलाव असंही म्हटलं जातं। कमळाची मनमोहक फुलं वाहून देवीची आराधना केली जाते। रुद्रायणी देवीची ही शेंदरी मूर्ती मातृत्वासोबतच शक्तीचंही प्रतीक आहे। त्यामुळे रामनवमीच्या दिवशी रुद्रायणी देवीचं दर्शन भाविकांसाठी सुदिन आहे हे निश्चित। उमेश अलोनेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, अकोला।